कोणी एकत्र येऊन काही फरक पडत नाही। महायुती भक्कम आहे। माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, माननीय अजितदादांच्या महायुतीचं सरकार सक्षम आहे, लोकांच्या प्रगतीकडे जात आहे। माझा एकच प्रश्न आहे, आज उभाटा शिवसेनेला राज ठाकरेची गरज का लागली? ज्या राज ठाकरेबद्दल बोलत होते ज्याच्याकडे एक नगरसेवक नाही त्याच्याशी आम्ही काय बोलायचं? आज त्याच राज ठाकरेचे पाय पडायला लागतात। याचं उत्तर पहिलं आदित्य ठाकरेंनी द्यावं। आणि बाकीच्या गोष्टी कोणी एकत्र आले तरी मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही महायुती सक्षम आहोत। पोटशूळ होते विरोधकांना, ते दोघं येतात असं अशी पोटशूळ बिटशूळ काय होत नाही। ते काय होते, तुम्हाला आजची बातमी सांगतोय, त्यांच्यामध्ये आपसामध्ये ही चर्चा झाली आहे की सर्वात शेवटी कोणी बोलावं। कारण काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष येत आहेत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष येत आहेत, ते तर यांच्या आधीच बोलतील, परंतु 1 नंबर 2 नंबरवर कुणी बोलावं ही चर्चेचा विषय आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सगळे पदाधिकारी असं म्हणतायत की आमच्या नेत्यांना शेवटी बोलावं, उपाटा गटाचे पदाधिकारी म्हणतायत की आमच्या नेत्यांना शेवटी बोलावं। हे तर ठरू दे, आता आम्हाला बघायचं आहे की उद्या शेवटी कोण। पण सत्ताधारी असं बोलत की दोघं एकत्र आनंद आहे। शेवटी कसं आहे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं 2 भाऊ एकत्र येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे। ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे। आपण जेव्हा कुटुंब विभक्त होतं आणि ते कुटुंब परत एक होतं तेव्हा आपल्याला आनंदच त्या गोष्टीचा होतो। पण राजकीय जोडे ज्या कुटुंबानं लहानपणापासून आपल्या पायामध्ये ठेवलेले आहे ते एका गोष्टीसाठी जेव्हा विभक्त झालेले असतात त्या कुठल्या कारणासाठी परत एक होतात हे बघायला हवं। आणि एक होऊन किती दिवस राहणार आहेत हे सुद्धा समोरचा प्रश्न आहे। आणि राहिला प्रश्न ह्या दोघांच्या एक होण्याचा, आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आतापर्यंत हे आमच्या विरोधातच होते, विरोधामध्ये आमच्याबरोबर लढले आणि आज महाराष्ट्रामध्ये 232 प्लस आम्हाला पाठिंबा दिलेले 5 असे 237 आमदार घेऊन महायुतीचं सरकार भक्कम आहे। पण आताच तुम्ही बोललात की पहिला आणि दुसरं भाषण कोण करेल त्याच्यावरती त्याच्या, तुम्हाला काय वाटतं कोण शेवटचं भाषण करेल? कारण की मला तर असं वाटतं की शेवटी बाळासाहेब ठाकरे यांचं जे वलय आहे ना ते राज ठाकरेंकडे आहे। आजही मराठी माणूस आहे, महाराष्ट्रातील जनता आहे, तरुणांचं आकर्षणाचं केंद्र हे राज ठाकरे आहेत। त्यांनी खरं तर शेवटी उद्देशून जे काही कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहेत त्यांना बोलायला पाहिजे ह्या मताचा मी आहे, पण शेवटी त्यांचा तो निर्णय त्यांनी घ्यावा। आम्ही वाट बघतोय की ते काय बोलतायत। आम्ही काय अमराठी आहोत का? आम्ही काय अमराठी आहोत का? शिवसेनेची स्थापना ज्या शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली त्या शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन एकनाथ शिंदे साहेब पूर्ण राज्यभर नव्हे तर देश विदेशात सुद्धा फिरतायत, काश्मीरमध्ये जात आहेत। कोणी जायची हिंमत केली नाही तेव्हा काश्मीरमध्ये जाऊन सर्वसामान्य आपल्या मराठी पर्यटकांना जर कोणी हात दिला असेल तर तो एकनाथ शिंदे साहेबांनी दिला। सर्वसामान्य आमच्या लोकांना जर न्याय दिला असेल तर तो गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला। हे काय सांगतायत? हे फक्त महाराष्ट्रामध्ये गल्लीबोळामध्ये मराठी करताय। यांनी दोघांनीच मराठीचा ठेका घेतलाय का? आम्ही काय अमराठी आहोत? आम्ही काय सुसंस्कृत नाही? आम्ही आमची आयुष्याची सुरुवातच मुळात मराठीपासून केलेली आहे, ते आम्हाला मराठीचं काय मराठी पण सांगणार। हा पश्चाताप मेळावा आहे, हा विजयी मेळावा नाही। खरं तर ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरेंना नाकारलं, जो अहंकार उद्धव ठाकरेमध्ये होता की आम्ही पाहून घेऊ, मुख्यमंत्री होऊ, परत होऊ, त्या उद्धव ठाकरेंचा हा पश्चाताप मेळावा आहे। आणि विधानसभेमध्ये मनसेची परिस्थिती काय झाली ही देखील आपण पाहिली। मीरा भाईंदरमध्ये ज्या पद्धतीने अमराठी लोकांनी एक मोर्चा काढला होता, आम्ही बघा अमराठी आणि मराठीचा हा विषय मीरा भाईंदरमध्ये बिलकुल नाहीये। मीरा भाईंदरमध्ये कधीतरी वातावरण निर्माण केलं जातं, हिंदू मुस्लिम दंगली होतील अशा प्रकारचं वक्तव्य काही लोकांकडनं केलं जातं। मीरा भाईंदर शहर ही शांतताप्रिय नगरी आहे। मी गेल्या 4 टर्म तिथून आमदार म्हणून निवडून येतो, आज राज्याचा मंत्री म्हणून मी मीरा भाईंदर शहराचा म्हणून परिचित आहे। असं असताना मराठी, अमराठी, हिंदी भाषिक, मराठी भाषिक, मुस्लिम धर्मीय, ख्रिश्चन धर्मीय असा देशातील सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाणारं एक शहर म्हणून मीरा भाईंदर शहराकडे बघितलं जातं। परंतु काही गावगुंड स्वतःच्या आर्थिक फायद्यापोटी किंवा कुणीतरी त्यांना खंडणी देईल म्हणून जर जाऊन दुकानदारांना मारहाण करत असतील, दमदाटी करत असतील, मराठी म्हणजे आपली मागणी पूर्ण नाही झाली तर मग मराठीच्या मुद्द्यावर यायचं आणि मराठी अमराठी वाद करायचं, हे बिलकुल त्या शहराचा आमदार म्हणून मी सहन करणार नाही। जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते, जे गुंडगिरी ज्यांनी केली त्यांना ताबडतोब जेलमध्ये टाका असा पहिला फोन मी पोलिसांना केला, सिनियर इन्स्पेक्टरला मीरा रोडच्या, आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। आज जे व्यापारी भयभीत होऊन बाहेर पडले होते, आज कुठल्याही परिस्थितीमध्ये मीरा भाईंदरला मराठी अमराठी वादच नाही आहे।
मीरा भाईंदर ही आगरी कोळ्यांची संस्कृती जपणारं शहर आहे, आगरी कोळ्यांचं शहर आहे. आजही इतर भाषिक जेव्हा व्यवसायानिमित्तानं मीरा भाईंदर शहरामध्ये येतात ते हेच म्हणतात की हे आगरी कोळ्यांचं शहर आहे. आम्ही बाहेरून आलो आहे आणि आम्हाला ह्या शहरामध्ये मान मराठी समाजानं दिलेला आहे आणि अतिशय गुण्यागोविंदानं राहत असताना गुंडगिरी करून आणि स्वतःला राजकीय पोळी भाजण्याकरता किंवा महापालिकेच्या निवडणुका आल्यानंतर काहीतरी आपण असं वक्तव्य करावं, असा वाद निर्माण करावा आणि त्यातनं आपल्याला राजकीय फायदा होईल ह्या आशेनं जर कोणी मीरा भाईंदरचं वातावरण खराब करत असतील तर प्रताप सरनाईक त्या शहराचा आमदार म्हणून कुणालाही बक्षीस देणार नाही. पण ज्या पद्धतीने पण ज्या पद्धतीने मीरा भाईंदरमध्ये काही व्यापारी होते त्यांनी असे बॅनर लावले की आम्ही या सगळ्या यामध्ये मराठी बोलणार नाही, आम्ही हिंदीच्या नाही, असं काही नाही हो. आमचे सगळे आमच्या बरोबर असलेले मी मीरा भाईंदर शहरातून 4 वेळा निवडून आलोय. त्या शहरातलं मला युती असतानाही निवडून दिलं, युती नसतानाही निवडून दिलं. मराठी आमदार म्हणून ते काय अमराठी लोकांनी काय मला मतदान केलं असं म्हणता येईल का? बिलकुल होणार नाही. मी गेल्या निवडणुकीला 83,000 मताधिक्याने निवडून आलो, ह्या निवडणुकीला 1,08,000च्या मताधिक्याने निवडून आलो. मग त्यांनी जर तसं करायचं असतं तर मराठी आमदार आहे प्रताप सरनाईक म्हणून त्यांनी निवडणूक मला दिलं नसतं. माझ्या मतदारसंघामध्ये मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ 70% अमराठी लोक आहेत, पण शेवटी काम करणारा कार्यकर्ता म्हणून ते मला जर निवडून देत असतील तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं माझं कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर त्या लोकांनी असं वक्तव्य बिलकुल केलं नाही. ठीक आहे, 1-2 लोक काही असतात नवशिके, त्यांना काहीतरी थोडंसं असा मोर्चा किंवा असे काही वातावरण झाल्यानंतर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं असतं. परंतु हिंदी भाषिक असलेले गुजराती, जैन, मारवाडी, उत्तर भारतीय, बिहारीसुद्धा आमच्याबरोबर मराठीत बोलतात. हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही त्यांना सांगत असतो की नेहमी तुम्ही मराठीमध्ये आमच्याशी संवाद साधा आणि मराठीचा बोलण्याचा किमान प्रयत्न तरी करा. त्यामुळे मीरा भाईंदरचं वातावरण कलुषित करणाऱ्यांना ही चपराक आहे. पण सर मराठी लोक नाही, बिलकुल असं होणार नाही. अहो, मी त्या शहराचा आमदार आहे, मी तुम्हाला सांगतोय ना. हे वाद निर्माण करायचा प्रयत्न आहे आणि जाणीवपूर्वक. आता मला एक गोष्ट सांगा, उद्याचा मेळावा काय विजय मेळावा आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही जे मोठे मोठे नेते उद्या भाषण करणार आहेत ना, त्यांच्या घरामध्ये त्यांचे वॉचमन, त्यांचे शिपाई काम करणारी माणसं, त्यांच्या किचनमध्ये कुक म्हणून काम करणारी माणसं, त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवंडांना सांभाळणाऱ्या आया ह्या हिंदी आहेत. घरामध्ये हिंदी भाषेमध्ये बोलायचं त्यांच्याबरोबर, भाऊ हिंदी भाषेत बोलणार आणि माता मराठीचा पुळका बाहेर येऊन करणार. त्यांचे ड्रायव्हर हिंदी भाषिक आहेत, ड्रायव्हर बरोबर बोलताना अरे चलो बाबा इधर जाणे का असं म्हणतात. तेव्हा काही तुम्हाला मराठी आठवत नाही का? मराठीचा पुळका आणि मराठीचा ठेका काय यांनीच घेतलेला आहे? माझे वडील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अग्रभागी होते. आचार्य अत्रेंच्या वृत्तपत्रामध्ये मराठामध्ये उपसंपादक म्हणून काम करणारे, प्र.के. अत्रेंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे बाबूराव सरनाईकांचा मी मुलगा आहे. आम्हाला मराठीची हे लोक भाषा सांगणार आणि मराठीची व्याप्ती सांगणार. आज मराठी पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध व्हावी ह्यासाठी सुद्धा प्रयत्न करणारे आपले जे साहित्यिक आहेत, जे मराठी जन आहेत, त्यांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा ठामपणे उभं राहिलेलो आहे ना. त्यामुळे मराठीचा ठेका ह्यांनी कोणी घेतलेला नाही. मराठी भाषा जिवंत राहावी, मराठी भाषा अमर्याद पूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये पसरावी ह्यासाठी प्रयत्न करणारे आम्ही आहोत आणि आम्ही मराठीच्या बाजूने ठामपणे उभं राहू. आम्ही आजही म्हणतो मग फक्त मराठीचा.